नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? सो आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 2 लेसन नंबर 1 डिफरन्सिएशन एक्सरसाइज 1.1 मधील क्वेश्चन नंबर 4. सो लेटेस्ट कंटिन्यू. क्वेश्चन असा आहे की तुम्हाला एक छानसा टेबल दिलेला आहे. टेबलमध्ये एक्सची व्हॅल्यू आहे, एफ एक्सची व्हॅल्यू आहे, जी एक्सची व्हॅल्यू म्हणजे जी ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय डिफरन्सिएशन ऑफ एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे, डिफरन्सिएशन ऑफ जी ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे. ओके. सो बेसिकली तुम्हाला इथे काय काय करायचं आहे. जर तुम्ही आर ऑफ एक्सची व्हॅल्यू आर ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स असं घेतलं असेल तर तुम्हाला आर डॅश टू म्हणजेच काय डिफरन्सिएशन ऑफ आर टू ची व्हॅल्यू असताना किंवा एक्स इज इक्वल टू असताना फाइंड आउट करायचं आहे. याचा अर्थ नेमका काय होतो, लेट मी राईट सगळं मग तुम्हाला कळेल. सो सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट आहे आर ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. जेव्हा अशा पद्धतीने फंक्शनमध्ये फंक्शन असतं तेव्हा ॲज युजल आपण चेन रूलने हे सॉल्व्ह करतो. सो आतापर्यंत आपण पूर्ण एक्सरसाइज त्याच रूलने सॉल्व्ह करतोय. आता आपल्याला करायचं याचं डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन करताना आपण हे डिफरन्सिएशन आहे यासाठी आपण वरती ॲज अ डॅश वापरतो. इज इक्वल टू एफ डॅश. एफ डॅश याचा अर्थ काय डिफरन्सिएशन, किंवा ॲज अ फर्स्ट स्टेप म्हणून तुम्ही असं लिहू शकता dy बाय डी एक्स, वायच्या ऐवजी एफ जी ऑफ एक्स. ओके, असंही तुम्ही लिहू शकता. आता या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो, जे बाहेर असेल त्याचं डिफरन्सिएशन. सो एफ डॅश जी हा जी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता जी ऑफ एक्सचं डिफरन्सिएशन करायचं आहे. सो एक तर तुम्ही डायरेक्ट करू शकता किंवा तुम्ही अजून एक स्टेप पण इन्क्रीज करू शकता इफ यू वॉन्ट, किंवा नसेल तर डायरेक्ट केलं तरी पण चालेल. ओके. हां. सो आता आफ्टर दॅट नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, आर डॅश एक्सची व्हॅल्यू किंवा आर डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे, दॅट इज 2. सो या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट आर एक्सच्या ऐवजी काय लिहू शकता, 2 लिहू शकता. सो 2 इज इक्वल टू, आता या ठिकाणी एक्स, इथे पण एक्स, एक्ससाठी आपल्याकडे काय आहे 2. सो वी हॅव टू राईट 2 देअर डॉट जी डॅश ऑफ 2. ओके. सो आता या ठिकाणी जी जेव्हा 2 असेल किंवा जी साठी एक्सची व्हॅल्यू जेव्हा 2 असेल, जी साठी एक्सची व्हॅल्यू जेव्हा 2 असेल, अरे अरे थांब थांब हलू नको. हां, जी साठी एक्सची व्हॅल्यू जेव्हा 2 असेल तर तेव्हा या ठिकाणी त्या व्हॅल्यूज तुम्हाला घ्यायच्या आहेत. आता जी साठी एक्सची व्हॅल्यू 2 असेल तेव्हा या ठिकाणी सॉरी उलटे घेतलं मी. जी साठी एक्सची व्हॅल्यू जेव्हा 2 असेल तेव्हा या ठिकाणी जीची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, 6 असायला पाहिजे. या ठिकाणी जो एक्स आहे तो काय आहे, 2 आहे. ओके. आतमधलं फक्त आपण फंक्शन पाहतोय. या ठिकाणी एक्स काय आहे, 2 आहे. सो एक्स 2 कधी आहे, जेव्हा जी 6 असेल. सो ते तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. एफ डॅश जी ऑफ 2च्या ऐवजी आपण या ठिकाणी घेणार आहोत 6, कारण एक्सची व्हॅल्यू 2 असेल तेव्हा जीची व्हॅल्यू काय असणार आहे, 6 असणार आहे. नेक्स्ट आहे आता जी डॅश ऑफ 2, जेव्हा जी डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू 2 असेल तेव्हा या ठिकाणी जीची व्हॅल्यू काय असणार आहे, 4. सो या ठिकाणी आपण डायरेक्टली काय लिहिणार आहोत, 4. ओके. आता एफ डॅश 6 कधी असणार आहे, एफ डॅश 6 येस. सो एफची व्हॅल्यू एफ डॅश 6 मध्ये जेव्हा एक्सची व्हॅल्यू 6 असेल तेव्हा एफची व्हॅल्यू काय असणार आहे, -4. ओके. सो तुम्हाला कसं पाहायचं आहे, हे काय आहे एक्सची व्हॅल्यू. सो या ठिकाणी एफ डॅश मध्ये एक्सची व्हॅल्यू 6 कधी असेल, जेव्हा एफ डॅशची व्हॅल्यू -4 असेल. सो या ठिकाणी तुम्ही घेणार आहात -4 मल्टिप्लाय बाय 4, 4 चौक 16, आणि या ठिकाणी येणार आहे -16. सो हे आहे तुमचं करेक्ट आन्सर. ओके. सो हा टेबल तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो ऑफकोर्स, कारण याच्यामधल्याच व्हॅल्यूज बघून तुम्हाला या ठिकाणी भरायचे असतात. इथल्या व्हॅल्यूज बदलल्या की सगळ्या आन्सरच्या व्हॅल्यूज पण काय होणार आहेत, बदलणार आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, दॅट इज सेकंड वन. या टेबलला मी इथे सरकवते आता, कारण लिहायला इझी पडेल मला, सोडवायला इझी पडेल. हां. ओके. सो आता या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की आर ऑफ एक्स तुम्हाला दिलेला आहे, दॅट इज जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट कम्प्लिटेड. आणि या ठिकाणी आर डॅश एक्स म्हणजेच काय, डिफरन्सिएशन ऑफ आर एक्सची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज 4. ओके. सो आधी तर तुम्हाला हे डिफरन्शिएट करायचं आहे आणि आर डॅश एक्स पर्यंत तुम्हाला यायचं आहे. ओके. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जीला बाहेर आहे त्याच्यामुळे जीला डिफरन्शिएट करायचं आहे. सो डी वाय बाय डी एक्स ऐवजी आपण काय लिहूया, जी इन ब्रॅकेट 3 प्लस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट कम्प्लिटेड बाय डी बाय डी एक्स. ओके. आधी जीचं जी डॅश होणार आहे इन ब्रॅकेट 3 प्लस एफ ऑफ एक्स आणि ब्रॅकेट कम्प्लिटेड. आता नेक्स्ट आहे 3. ॲज यू ऑल नो की या ठिकाणी 3 जे आहे त्याचं डिफरन्सिएशन काय येणार आहे, 0, कारण 3 काय आहे, कॉन्स्टंट आहे. सो या ठिकाणी तुम्ही 0 नाही पण लिहिला तरी पण चालेल. मग 0 नाही लिहिलं तर आतमधल्याचं डिफरन्सिएशन काय होईल, एफ डॅश एक्स. ओके. सो इथपर्यंत आपल्या सगळे जे प्रायमरी टर्म्स आहेत ते लिहून झालेले आहेत. आता या ठिकाणी एक्स ऐवजी काय लिहायचं आहे आपल्याला, 4. सो आर डॅश 4 इज इक्वल टू जी डॅश 3 प्लस एफ एक्सच्या ऐवजी पण काय लिहायचं आहे, इथे 4 एफ डॅश 4. ओके. सो सगळीकडे ज्या पण ठिकाणी एक्स असेल त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा 4 लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर
एफ ऑफ 4, एफ ऑफ 4 याची व्हॅल्यू काय यायला पाहिजे 3. सो या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार आहात 3. सो जी डॅश इन ब्रॅकेट 3 + 3, त्याच्यानंतर एफ डॅश 4 इथे काय यायला पाहिजे 5. सो या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार आहात 5. ओके, एफ डॅश 4 काय यायला पाहिजे 5 यायला पाहिजे एक्झॅक्टली. सो या ठिकाणी एफ डॅश 4च्या ऐवजी काय आलं पाहिजे 5 आलं पाहिजे. सो या ठिकाणी तुम्ही लिहिणार आहात 5. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे आता नेक्स्ट या ठिकाणी 3 + 3 काय होणार आहे 6 होणार आहे. सो जी डॅश आतमध्ये 6 × 5. आता या ठिकाणी जी डॅश हे मी इरेज करते. जी डॅश 6 याची व्हॅल्यू काय आलेली आहे ते 7. सो या ठिकाणी काय लिहायचं आहे 7.5 इट विल बी 35. सो तुमचा आन्सर काय आलेला आहे 35. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करणार आहोत. हे आहे तुमचं आन्सर. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण घेणार आहोत थर्ड क्वेश्चन. याला जरा उचलून इथे ठेवूयात आपण. हां ओके, तुमच्याकडे बुकमध्ये असेलच ना हा क्वेश्चन. मी त्याच्यासारखा हलव तिकडून तिकडे. नेक्स्ट क्वेश्चन. या सगळ्याच्या पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामवरती मिळणार आहे. त्याच्या आधीचे पण जे आन्सर्स आपण पाहिले होते क्वेश्चन आन्सर्स त्याची पीडीएफ मी ऑलरेडी अपलोड करून ठेवलेले आहेत. सो तुम्ही चेक केलं नसेल तर नक्की चेक करा आणि टेलिग्रामची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आता या ठिकाणी एस ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ 9 - एफ ऑफ एक्स आणि या ठिकाणी एस डॅश किंवा एस डिफरन्सिएशन ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे 4. सो आता या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर जे टर्म्स आहेत ते आपण लिहून घेऊया. एस डॅश एक्स किंवा डिफरन्सिएशन इज इक्वल टू एफ साधे डिफरन्सिएशन करायचं आहे. एक स्टेप मी मिसिंग केली ती पण लिहून घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू एक्स 9 - एफ ऑफ एक्स एवढंच आहे ना. हां, एफ डॅश 9 - एफ ऑफ एक्स. आता या ठिकाणी 9 चं व्हॅल्यू 0 येणार आहे डिफरन्सिएशन. सो दॅट्स वर डायरेक्ट मायनस एफ डॅश एक्स. इफ यू वॉन्ट तुम्ही हे मायनस इकडे पण शिफ्ट करू शकता. सो मायनस एफ डॅश 9 - एफ ऑफ एक्स एफ डॅश एक्स. सो या ठिकाणी एक्स साठी काय घेतलेला आहे 4 घेतलेला आहे. सो आपण इथे 4 घेऊया. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आता फर्स्ट स्टेपमध्ये जिथे जिथे ही एक्स पाहायला मिळेल त्या त्या ठिकाणी आपण घेणार आहोत 4. सो आता या ठिकाणी एफ ऑफ 4 याची व्हॅल्यू काय आहे 3. सो तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे 3. त्याच्यानंतर एफ डॅश 4 याची व्हॅल्यू काय आहे 5. सो या ठिकाणी तुम्ही घेणार आहात 5. नेक्स्ट आहे इथे काय येईल 6 येईल मायनस साइन आहे. इथे काय येणार आहे 5 येणार आहे. सो या ठिकाणी एफ डॅश 6 ची व्हॅल्यू काय आहे एफ डॅश 6 ची व्हॅल्यू इथे एफ डॅश आहे इथे 6 आहे याची व्हॅल्यू काय येणार आहे -4. सो ऑलरेडी इथे एक मायनस साइन आहे. त्याच्यानंतर -4 × 5 यू विल गेट 25. सो 20 इज युअर आन्सर. ओके, तर अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. खूप इझी एक्झाम्पल्स आहेत. इफ यू वॉन्ट तुम्ही एक होमवर्क पण घेऊ शकता. व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तसं पण मी या ठिकाणी सोडून देणार आहेच. जी ऑफ एक्स ब्रॅकेट कम्प्लिटेड. आता या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा एस डॅश एक्स इज इक्वल टू d/dx जी ऑफ एक्स जी डॅश जी ऑफ एक्स डॉट जी डॅश एक्स. ओके, आता या ठिकाणी जिथे जिथे एक्स आहे त्याच्याऐवजी आपण काय घेणार आहोत 6. डॉट जी डॅश 6. आता या ठिकाणी जी डॅश 6 हे मी इरेज करते. कलर बदलूया आपण. सो दॅट्स वे सगळ्या व्हॅल्यूज मिक्स नाही होणार. हां, जी डॅश 6 ची व्हॅल्यू काय आहे 7. सो या ठिकाणी 7. नेक्स्ट आहे जी डॅश इन ब्रॅकेट जी ऑफ 6 ची व्हॅल्यू काय आहे जी ऑफ 6 ची व्हॅल्यू काय 2. सो या ठिकाणी येणार आहे 2. ओके, त्याच्यानंतर जी ऑफ 2 ची व्हॅल्यू जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू काय आहे जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू दॅट इज 4. सो या ठिकाणी येणार आहे 4.7. 7 चौक काय असतात 28. सो या ठिकाणी कॅन्सल झालेला आहे आपला 28. ओके, सो हे झालं तुमचं आन्सर. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 5. सो इफ यू वॉन्ट तुम्ही या सगळ्याची स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा ॲज आय हॅव ऑलरेडी टोल्ड तुम्हाला याचे पीडीएफ्स मिळतीलच टेलिग्रामवरती. सो क्वेश्चन जो आहे तो मी या ठिकाणी वरती शिफ्ट करते जेणेकरून तुम्हाला कळेल की नक्की आन्सर कशाचा आहे. बाकी जे आन्सर्स आहेत तर ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ओके, सो 1 2 3 4 5 सगळ्याचे आन्सर्स आहेत. नेक्स्ट आता आपण पाहतोय नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज क्वेश्चन नंबर 5. न्यू कलर न्यू क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतोय आपल्याकडे
माझ्याकडे क्वेश्चन नंबर 5 आन्सर येस आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे ॲज्युम दॅट एफ डॅश 3 इज इक्वल टू -1 जी डॅश 2 इज इक्वल टू 5 आणि जी ऑफ 2 इज इक्वल टू 3 वाय इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स देन फाइंड आउट. ओके, डिफरन्शिएशन फाइंड आउट करायचं आहे एक्स इज इक्वल टू 2 साठी. ठीक आहे, करूया. कुठे गेलं आपलं पेज? ओके, सो ॲज युजल तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तर गिवन लिहून घ्यायचं आहे, कारण इन्फॉर्मेशन खूप मोठी आहे. सो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा गिवन लिहावं लागेल. आणि माझ्याकडे पेज पण 2 आहेत, म्हणजे एका पेजवरती आहे बुक आणि दुसऱ्या बुकवरती मी सोडवते. सो दॅट्स वाय मला लिहून घ्यावं लागेल. तोपर्यंत तुम्ही नक्की लिहू शकता, जेणेकरून तुमची पण रायटिंग प्रॅक्टिस होईलच. सो आपल्याला करायचं काय आहे, वाय इज इक्वल टू एफ जी ऑफ एक्स फाइंड आउट करायचं आहे. याचं डिफरन्शिएशन जेव्हा एक्स किती असेल 2 असेल. ओके, ते डीवाय बाय डी एक्स सांगितले ना, याचा अर्थ तुम्हाला काय करायचं आहे, डिफरन्शिएशन फाइंड आउट करायचं आहे. डीवाय बाय डी एक्स असेल, वाय डॅश असेल, या सगळ्याचा अर्थ सेम होतो. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲज युजल तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहात. सो डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू या ठिकाणी एफ जी ऑफ एक्स बाय डी एक्स. आता या ठिकाणी एफ डॅश जी ऑफ एक्स डॉट जी डॅश एक्स. ओके, अरे हां, नेक्स्ट. आता या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तर जी डॅश एक्स सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी व्हॅल्यूज पुट करावे लागतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्सच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी घेणार आहात 2, एक्स ऐवजी घेणार आहात तुम्ही 2. नेक्स्ट जी डॅश एक्सच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी घेणार आहात पुन्हा एकदा 2 घ्यायचा आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता जी ऑफ 2 जे आपण घेतलेलं आहे त्याची व्हॅल्यू काय आहे, 3 आहे. सो ती 3 व्हॅल्यू तुम्ही या ठिकाणी घेणार आहात, घेणार आहे 3. त्याच्यानंतर जी डॅश 2 ची व्हॅल्यू काय आहे, 5. सो ती व्हॅल्यू तुम्ही या ठिकाणी घेणार आहात. त्याच्यानंतर एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू दिली आहे का, अरे हे वर खाली खाली होते, ओय अटक काय होतो. हां, एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू काय आहे, -1 ना. येस, हा -1. सो या ठिकाणी येणार आहे -1 मल्टिप्लाय बाय 5. सो विल गेट -5. तर अशा पद्धतीने -5 इज युअर फायनल आन्सर. बस एवढंच करायचं होतं. जसं आपण पहिलं केलेलं आहे त्याच पद्धतीने जे आपण चार्टच्या फॉर्ममध्ये केलं, तर हे चार्टच्या फॉर्ममध्ये नसून कसं आहे, इन्फॉर्मेशनच्या फॉर्ममध्ये आहे. तर तुम्हाला असे पण क्वेश्चन्स येऊ शकतात किंवा चार्टच्या फॉर्ममध्ये पण क्वेश्चन्स येऊ शकतात. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6. इफ h of x is equal to √4 f of x plus 3 g of x. f of 1 ची व्हॅल्यू आहे 4, g of 1 ची व्हॅल्यू आहे 3, f डॅश 1 ची व्हॅल्यू आहे 3, g डॅश 1 ची व्हॅल्यू आहे 4. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे h डॅश ऑफ 1. कॉपी वगैरे होत आहे का इथून? कॉपी हो जाओ, कॉपी पेस्ट करके देखते होता है क्या? ओ नो 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 नो, माय बॅड. जाऊ दे, आपण लिहून घेऊया. सो क्वेश्चन नंबर 6 इज देअर. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय काय सांगितलेलं आहे, एच ऑफ एक्स आपल्याकडे आहे दॅट इज इक्वल टू √4 एफ ऑफ एक्स प्लस 3 जी ऑफ एक्स. हे आपल्याला दिलेलं आहे. ओके, याला तर आपण काय करणार आहोत, डिफरन्शिएट करणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 4, जी ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे दॅट इज 3, एफ डॅश 1 ची व्हॅल्यू आहे दॅट इज इक्वल टू 3. बस एवढंच व्हॅल्यू ना. हां, जी डॅश 1 ची पण व्हॅल्यू आहे, जी डॅश 1 ची व्हॅल्यू आहे 4 अँड वी हॅव टू फाइंड आउट एच डॅश 1. आता या ठिकाणी एच डॅश 1 काढायचं, याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. आणि तर आपण याला डिफरन्शिएट करूया. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा इथे अंडररूट आहे याचा अर्थ 1/2 अंडररूट मध्ये सगळे टर्म्स येतील. 4 एफ ऑफ एक्स प्लस 3 जी ऑफ एक्स. आता आपण याला डिफरन्शिएट करणार आहोत. इफ यू वॉन्ट तुम्ही अजून एक स्टेप या ठिकाणी इन्क्रीज करू शकता, जसं की आपण बऱ्याचदा लिहितो की h1 किंवा एच डॅश एक्स इज इक्वल टू डीवाय बाय डी एक्स आणि मग तुम्ही खाली सॉल्व करा. तुम्ही ती पण एक स्टेप इन्क्रीज करू शकता. मी या ठिकाणी डायरेक्ट करते. इफ यू वॉन्ट तुम्ही ते एक स्टेप ॲड करा. नेक्स्ट आहे आता आपल्याला याचं डिफरन्शिएशन करायचं आहे, ज्या पण टर्म्स आतमध्ये आहेत त्याच्या. सो ते जे डिफरन्शिएशन आहे त्याची ती एक टर्म मी सध्या खाली लिहिते, किंवा इथे जागा करता येईल का मला. ओके, सो कुठे ठेवायला, आणि ह्याला इथे ठेवते मी, आणि ते बाजूला ती टर्म लिहिते ज्याचं आपल्याला आतमध्ये आपल्याला डिफरन्शिएशन करायचं आहे. सो आतमध्ये असं डिफरन्शिएशन कसं होईल, 4 कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर येईल आणि एफ ऑफ एक्स आहे असंच, कारण एक्सला आपण या ठिकाणी 1 घेऊ शकतो, जसं की तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे एक्सला काय घ्यायचं आहे 1. ते आपण नेक्स्ट स्टेपमध्ये घेऊया. प्लस 3 पण बाहेर येईल ॲज अ कॉन्स्टंट म्हणून, आणि जी डॅश एक्स. आता ज्या पण ठिकाणी एक्स आहे तिथे आपल्याला काय घ्यायचं आहे 1, कारण आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, एच ऑफ 1 ची व्हॅल्यू, आणि एक्स काय आहे 1 असणार आहे. √1 प्लस 3 जी ऑफ 1 डॉट 4
सगळे वनच आहेत ना, परत चेक करूया. हा सगळे वनच आहेत. f(1) प्लस 3g(g')(1). ओके. सो आता या ठिकाणी ज्या ज्या व्हॅल्यूज आपल्याकडे दिलेल्या आहेत त्या आपण घेणार आहोत. 4 आहे असं. f(1) ची व्हॅल्यू काय आहे, दॅट इज 4, सो मल्टिप्लाय बाय 4 प्लस 3. g(1) ची व्हॅल्यू काय आहे, दॅट इज 3, सो मल्टिप्लाय बाय 3. मल्टिप्लाय बाय करायचं आहे या ठिकाणी. f'1 ची व्हॅल्यू काय आहे, f'1 ची व्हॅल्यू आहे दॅट इज 3 प्लस 3g'1 ची व्हॅल्यू आहे दॅट इज 4. सो आता फक्त आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे आणि आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे 1/2 अंडर रूट 4 चौक 16 प्लस 3 त्रिक 9, 4 त्रिक 12 प्लस 3 चौक 12. यू विल गेट या ठिकाणी 24/2 इन ब्रॅकेटमध्ये यू विल गेट 25. सो या ठिकाणी येणार आहे 12 डिवायडेड बाय रूटमध्ये रूटून काढूया 5. सो 12/5 इज युअर करेक्ट आन्सर. सो हे आहे तुमचं फायनल आन्सर, दॅट इज 12/5. ओके. सो हे असणार आहे h'1 ची व्हॅल्यू. इन दिस वे आपण ह्याला सॉल्व्ह केलेला आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे सगळे क्वेश्चन सेम पॅटर्नचे आहेत, सेमच पद्धतीने आपण ह्याला सॉल्व्ह करतोय. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 काय आहे, लेट्स चेक. कुठे गेलं. If the coordinate, if sorry, find the coordinate x coordinate of all the points on the curve y is equal to sine 2x minus 2 sine x. 0 is less than equal to x is less than 2 pi, where dy by dx is equal to 0. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला जे टर्म दिलेला आहे त्याचं आपण डिफरन्सिएशन करून बघूया आपल्याकडे काय येतंय. त्याच्यानंतर आपल्याला त्याचे एक्स कॉर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. आणि एक्स जो कॉर्डिनेट आहे तर तो 0 इक्वल असू शकतो, बट इट शुड नॉट बी मोर दॅन 2 पाय. ओके, मोर दॅन ऑर इक्वल टू 2 पाय. तर अशा पद्धतीने आपल्याला एक्सचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत, ज्या ठिकाणी dy बाय dx जे पण आपलं येईल ते इक्वल टू 0 आपण मानणार आहोत. ओके, इथे त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे कारण हे करून आलं मधूनच एनसीआरटी पण आली. ओके, ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 7 मध्ये आहे जे आपल्याकडे ऑलरेडी गिवन पॉईंट्स आहेत ते आधी आपण लिहूया. सो गिवन पॉईंट्स आहेत दॅट इज y इज इक्वल टू sin 2x मायनस 2 sin x. सो याला आधी आपण डिफरन्शिएट करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर लिहून घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू x इज इक्वल टू d sin 2x मायनस 2 sin x ब्रॅकेट बाय dx. आता या ठिकाणी sin 2x ला डिफरन्शिएट सेपरेट करायचं आहे, 2 sin x ला डिफरन्शिएट सेपरेट करायचं आहे. सो या ठिकाणी d बाय dx, कारण जेव्हा आपण u मायनस v चा फॉर्म मध्ये असतो तेव्हा u ला वेगळा डिफरन्शिएट करतो, v ला वेगळा डिफरन्शिएट करतो. sin 2x मायनस नेक्स्ट sin 2x चा डिफरन्शिएशन काय येतं, cos 2x. 2x चा डिफरन्शिएशन काय येणार आहे या ठिकाणी फक्त 2, कारण x काय असणार आहे 1. सो 2 मायनस या ठिकाणी जे आहे 2 ला आपण कॉमन 2 ला आपण ॲज अ कॉन्स्टंट म्हणून बाहेर काढणार आहोत. sin x चा डिफरन्शिएशन अगेन काय येतं cos x, आणि x चा डिफरन्शिएशन 1 येणार आहे, सो ते आपण नको लिहूयात. ओके. सो आपल्याकडे व्हॅल्यू काय आलेली आहे, दॅट इज cos 2x मल्टिप्लाय बाय 2 मायनस 2 cos x. आता या ठिकाणी दोघांमध्ये पण 2 कॉमन आहे. इफ यू वॉन्ट आपण या ठिकाणी 2 ला काय करूया, बाहेर घेऊ शकतो, किंवा नाही पण घेतलं तरी पण आपण 2 ला इथेच ठेवूया. हे जे मल्टिप्लाय आहे तर ते असं होईल 2 cos 2x डॉट किंवा मायनस 2 cos x. ओके. तर अशा पद्धतीने हे जे आलेलं आहे आता आपण याला करणार आहोत डिफरन्शिएट. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर आपल्याकडे जो फॉर्म आहे तर हा फॉर्म आहे cos c मायनस cos d चा फॉर्म. ओके, cos c मायनस cos d चा फॉर्म. सो तुम्ही या ठिकाणी तो फॉर्म्युला वापरू शकता आणि व्हॅल्यूज ज्या आहेत त्या फाइंड आउट करू शकता. cos c मायनस cos d. अजून एक काम करा, या 2 ला घालून टाका, 2 मायनस 2 0. ओके, म्हणजे 2 ला जर आपण कॉमन काढत असेल तर जाणारच आहे. सो 2 मायनस 2 काय होणार आहे, 0 होणार आहे. ओव्हरचा एखादा टर्म एक्स्ट्रा येईल आणि परत तसं त्याला एलिमिनेटच करायचं आहे. सो cos c मायनस cos किंवा cos c मायनस d किंवा cos c मायनस cos d, वॉट एव्हर जे तुम्हाला पाहिजे ते. याचा फॉर्म्युला काय आहे, 2 sin c प्लस d डिवायडेड बाय 2. हा फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी 11च्या बुकमध्ये पाहायला मिळेल. फॉर्म्युला काय होता, हां, 2 sin c प्लस d डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय sin d मायनस c बाय 2. ओके. सो 2 sin c प्लस d बाय 2 मल्टिप्लाय बाय sin d मायनस c बाय 2. आता या ठिकाणी तुमच्याकडे ॲज अ c म्हणून हे आहे, ॲज अ d म्हणून हे आहे. ओके. सो 2 sin c म्हणजे काय आहे 2x प्लस x बाय 2
मल्टीप्लाय बाय साइन दॅट इज एक्स मायनस 2x/2. ओके. आता या ठिकाणी 2 साइन 3x/2 होईल मल्टीप्लाय बाय साइन मायनस x/2. 2 साइन 3x/2 मल्टीप्लाय बाय साइन मायनस x/2. आता या ठिकाणी 2 आपण एलिमिनेट करू शकतो. सो इट विल बी साइन 3x डॉट साइन मायनस x/2 किंवा मायनस मायनस आहे आपण इथे शिफ्ट करूया. ओके. सो आता या ठिकाणी काय आलेला आहे आपला आन्सर, इथे मध्ये मल्टिप्लायचं साइन आहे. dy/dx काय आहे आपला 0 आहे, जे की मी ऑलरेडी इथे क्वेश्चनमध्ये आय होप सो लिहिलेलं आहे. इथे लिहिलेलं आहे dy/dx इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी dy/dx 0 असल्यामुळे 0 इज इक्वल टू साइन 3x मल्टिप्लाय मायनस साइन x/2 आहे. सो हे जर मी इकडे शिफ्ट केलं तर डिवाइड होईल. 0 डिवायडेड बाय कोणतीही व्हॅल्यू या ठिकाणी 0. सो 0 इज इक्वल टू येणार आहे मग काय येईल फक्त साइन 3x. आणि जर मी सपोज ही पूर्ण व्हॅल्यू इकडे शिफ्ट केली तर या ठिकाणी काय येणार आहे साइन x/2 इज इक्वल टू 0. तसंही मायनस साइन या ठिकाणी 0ला जाईल आणि 0 कॅन बी मायनस किंवा प्लस. ओके. सो दॅट्स वाय या ठिकाणी दोघांच्या व्हॅल्यूज काय येणार आहेत 0 येणार आहेत. साइन x/2 पण 0 येणार आहे आणि साइन 3x इज इक्वल टू पण 0 येणार आहे. याचा अर्थ तुम्ही फक्त जर साइन एक्स फाइंड आउट करायचं म्हटलं तर 0/3 पण 0 येणार आहे. या ठिकाणी पण साइन एक्स इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 0 0 येणार आहे. सो अल्टिमेटली जे एक्स कॉर्डिनेट्स आहेत अल्टिमेटली जे एक्स कॉर्डिनेट्स आहेत तर ते या ठिकाणी आलेले आहेत 0. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सो लेट अस सॉल्व धिस क्वेश्चन नंबर 8 जो की ऍक्टिव्हिटी बेसमध्ये आहे. ज्या एक्स्ट्रा स्टेप्स असतील त्या मी इथे लिहीन आणि बाकी जे ऍक्टिव्हिटीमध्ये असेल त्या आपण इथे लिहूया. ओके. सो आपल्याला काय करायचं सॉल्व करायचं आहे. इथे आपल्याला खाली हिंट बॉक्स पण दिलेला आहे, याचा आपण यूज करू शकतो इफ यू वॉन्ट. सगळ्यात पहिल्यांदा एफ ऑफ एक्स काय सांगितलेला आहे x² + 5. एफ ऑफ जी काय सांगितलेला आहे EX + 3. त्याच्यामुळे यांचा एक जो ब्रॅकेट तयार होईल कंबाईन ब्रॅकेट तो या ठिकाणी काय तयार होणार आहे तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू E raised to 2x प्लस e raised to 2x प्लस 6 e raised to x प्लस या ठिकाणी 14. आता या ठिकाणी जी ऑफ एफ ऑफ एक्स काय तयार होईल म्हणजे e raised to x द होल स्क्वेअर. इथे आपण काय करतो माहितीये का, या ठिकाणी जी एक्स आहे तर एक्स मध्ये या व्हॅल्यूज पुट आउट करणार आहोत आणि या ठिकाणी जो एक्स आहे त्याच्यामध्ये आपण या एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यूज पुट आउट करणार आहोत. ओके. प्लस या ठिकाणी काय येईल 5 येईल x² + 5 आहे. ओय इथलं मी काय पुसलं 2 होतं इथे 2 आणि x होता. नेक्स्ट इथे आपण ऍड करणार आहोत प्लस काय करायचं आहे आपल्याला 3. सो प्लस आपण इथे काय करणार आहोत 3. ओके. सो ज्या एक्सच्या व्हॅल्यूज इथे आहेत त्या आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. ओके. आणि ज्या एक्सच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. आता आपल्याला f' ला डिफरन्शिएट करायचं आहे. f' ला डिफरन्शिएट करायचं आहे म्हणजे कोणाला डिफरन्शिएट करणार आहोत आपण या पूर्ण टर्मला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. ओके. सो लेट्स डिफरन्शिएट. आता या ठिकाणी x² + 5 ला डिफरन्शिएट करायचं आहे. काय याचं डिफरन्शिएशन 2x + 0. सो या ठिकाणी मी फक्त 2x लिहिणार आहे. नेक्स्ट आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे जी ऑफ एक्सला. जी ऑफ एक्सचं व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी e raised to x + 3. याचं डिफरन्शिएशन काय येईल फक्त e raised to x कारण प्लस 3ला काय होणार आहे 0. सो प्लस 0 काहीच अर्थ नाही आहे. दॅट्स वाय मी या ठिकाणी फक्त EX घेतलेला आहे. तुम्हाला मधले स्टेप्स दाखवायचे असतील तर तुम्ही दाखवू शकता, नसतील तर नाही दाखवल्या तरी पण चालतील. द डेरिव्हेटिव्ह ऑफ f of g of x with respect to x in the terms of f and g is. ओके. सो हे आपण कसं लिहू शकतो डेरिव्हेटिव्ह ऑफ f of g of x is equal to f of g in bracket x dot g of x. याचं आपण याचं डेरिव्हेटिव्ह इन द ह्या व्हेरिएबल्सच्या फॉर्ममध्ये असं लिहू शकतो. आता नेक्स्ट आपल्याला हे सॉल्व्ह करून दाखवायचं आहे की हे जे आपण इथे लिहिलं त्यात आपल्याला सॉल्व्ह करून दाखवायचं आहे. सो या सगळ्या व्हॅल्यूज आपण आता या ठिकाणी काय करायचं आहे एफ ऑफ जी ऑफ एक्स घ्यायचं आहे. सो या ठिकाणी एफ ऑफ जी ऑफ एक्स घ्यायचं आहे आणि याचं डिफरन्शिएशन करायचं आहे. सो 2 येईल इथे एफ ऑफ जी ऑफ एक्स. सो या ठिकाणी जी ऑफ एक्सच्या व्हॅल्यूज तुम्हाला पुट आउट करायच्या आहेत. दॅट इज e raised to 2x प्लस या ठिकाणी येईल 3 दुने 6 3 दुने 6. सो 6 e raised to 2x नाही 2 नाही e raised to x फक्त 2 नाही येणार इथे. सो ही आहे याची एफ ऑफ जी ऑफ एक्सची व्हॅल्यू. आता तुम्हाला इथे सांगितले की एक्स तुम्हाला 0 सपोज करायचं आहे. सो कुठे सॉल्व्ह करूया आपण इथे सॉल्व्ह करूया 2 e raised to 2x एक्सच्या वेळेस आपण इथे लिहूया 0 प्लस 6 e raised to x म्हणजे 0. आता तुम्हाला हे माहिती आहे इथे काय येणार आहे 0च येणार आहे कारण 2 मल्टिप्लाय बाय 0 0 e raised to पण 0. कुठल्याही टर्मच्या डोक्याची जेव्हा 0 येते याचा अर्थ त्या टर्मची व्हॅल्यू काय होते 1. सो इथे काय होणार आहे 8 म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे 8. सो याचं जे उत्तर आहे तर ते आलेलं आहे 8. आता आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला सेम करायचं आहे याच्यासोबत. सो आता याचा टर्म तुम्ही कसं लिहाल या ठिकाणी
एक्स इज इक्वल टू -1 घेऊन तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे. याचं तुम्ही कसं लिहा, सेम सेम इथे जसं आपण लिहिलं तेच तुम्हाला त्याच पद्धतीने तुम्हाला या टर्मसाठी पण लिहायचं आहे. खुश हे कसं आहे, कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं. ओके, सो इथे तुम्हाला लिहावं लागेल दॅट इज जी ऑफ एफ ऑफ एक्स ना, जी डॅश एफ ऑफ एक्स मल्टिप्लाय बाय एफ डॅश एक्स. ओके, आता तुम्हाला करायचं आहे हे सॉल्व्ह. अगेन या ठिकाणी सेम पहिल्यांदा येईल 2 एक्स ई 2 ना, सो या ठिकाणी येईल एक्स 2 म्हणजे 2x ई एक्स स्क्वेअर. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट येणार आहे काय करायचं आपल्याला 5. सो एक्स स्क्वेअर प्लस या ठिकाणी येणार आहे 5. आपण इथे काय करतोय तर जे पण आपण इथे फाइंड आउट केल्या होत्या व्हॅल्यूज, तर याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, या व्हॅल्यूज सो याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, ई रेस टू एक्स आपण घेतो या ठिकाणी. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची आहे या ठिकाणी, जी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू असेल ती, कारण एफ ऑफ एक्स आतमध्ये आहे. ज्याप्रमाणे आपण याच्यामध्ये पण कुठे गेलं, याच्यामध्ये पण आपण जी ऑफ एक्सची व्हॅल्यू घेतलेली होती दॅट इज ई रेस टू एक्स प्लस 3. त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पण व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. आता आपल्याला इथे एक्स ॲज अ 1 सपोज करायचं आहे. सो जेव्हा आपण एक्सला 1 सपोज करणार आहोत तर तेव्हा या ठिकाणी काय येईल, एक्सच्या ऐवजी 1 येणार आहे ई एक्सच्या ऐवजी 1चा स्क्वेअर प्लस प्लस हे 5 वरतीच आहे ना, सो प्लस या ठिकाणी येईल 5. सो या ठिकाणी 5 + 1 काय होईल 6 ई रेस टू 6 2:2. सो 2 ई रेस टू 6 आणि या ठिकाणी इथे मायनस साईन आहे का, सो या ठिकाणी फक्त जस्ट मायनस द्या कारण तसे वरती मायनस नाही येणार आहे, +5 मोठा नंबर आहे आणि 1चा स्क्वेअर काय होईल, -1चा स्क्वेअर 1च होईल. सो या ठिकाणी -2 ई रेस टू 6 येईल. अशा पद्धतीने हे तुमचं आन्सर आलेलं आहे. या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला या ठिकाणी पाहायचे आहेत. हे आलेलं आहे तुमचं फायनल आन्सर. इथे मायनसचं साईन होतं बट माझं येत नव्हतं, सो दॅट्स मी रिचेक केलं. सो हे आहे आपला आन्सर दॅट इज -2 ई रेस टू 6. ओके, सो हे सगळ्या टर्म्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत, याचा वापर तुम्हाला करून हे सगळं भरायचं होतं. सो आता तुम्ही चेकआउट करा की कोणत्या कोणत्या टर्म्स आपण या ठिकाणी भरलेल्या आहेत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या ठिकाणी आपला हा जो पूर्ण प्रॅक्टिस सेट आहे तर तो संपलेला आहे. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 1.2. सो बाय.